मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं की मी यमुनोत्री धामच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळी माहिती दिली आणि सांगितलं की यमुनोत्री धाममध्ये जाताना काय बघायचे किंवा काय काळजी घ्यायची हे सगळं मी आपल्याला सांगितलं. अशा प्रकारे आमचा यमुनोत्री धामचा प्रवास अतिशय सुरेख झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही गंगोत्री धामकडे प्रयाण केले. उत्तर काशीला पोचलो. उत्तर काशीला आमचा मुक्काम होता. रस्त्यामध्ये असेच सुरेख पर्वतरांगा, नदीचा प्रवाह, खळखळ वाहणारी नदी, हे सगळं बघत बघत आम्ही उत्तर काशीला पोचलो. उत्तर काशीला पोचल्यानंतर त्या दिवशी आमचा मुक्काम होता, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गंगोत्री धामकडे निघायचे होते. त्यामुळे आम्ही रात्री मुक्काम केला. त्या दिवशी आम्ही कुठे थकलेलं असल्यामुळे आदल्या दिवशीचा यमुनोत्रीचा कठीण प्रवास झालेला होता, म्हणून आम्ही ठरवलेले होते की उत्तर काशीमधली कुठलीच ठिकाणं त्या दिवशी बघायची नाही. आपण उत्तर काशीला गंगोत्री धामचं दर्शन करून आल्यानंतर जायचे. गंगोत्री धामचा प्रवास करून उत्तर काशीतली ठिकाणं बघणं सोपं आहे का, हा पण आपल्याला प्रश्न पडला असेल. हो, सोपं आहे, कारण गंगोत्री धामला कुठेही चढ नाही, अवघड प्रवास नाही. त्यामुळे फक्त जाणं, गंगोत्री धामकडे जाणं, उत्तर काशीवरून गंगोत्री धामकडे जाणं, हा एवढाच एक फक्त थोडासा कठीण भाग होता. बाकी कुठलाही तिथे जाताना मार्ग अवघड नाही. त्यामुळे तसे आम्ही थोडेसे निवांत होतो. आम्ही गंगोत्री धामकडे दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. आम्ही गंगोत्री धामच्या प्रवेशद्वाराच्या बऱ्याच अलीकडं पार्किंगची सोय केलेली असते, कारण तो तर प्रश्न तुम्हाला नेहमीच जाणवणार उत्तराखंडच्या ठिकाणी, की पार्किंग बरीच दूर असते आणि थोडंसं तुम्हाला चालत, म्हणजे साधारण 1-1.5 किलोमीटर तर चालावंच लागतं. तसं चालत चालत तुम्हाला प्रवेशद्वारापर्यंत, कुठल्याही प्रवेशद्वारापर्यंत जावं लागतं. त्या प्रकारे आम्ही निघालो. जातानाच आम्हाला आमच्या टूर मॅनेजरनी कल्पना दिलेली होती की गंगोत्री धामला बऱ्याच वेळेला उत्तराखंडमध्येच सगळीकडे पाऊस हा बेमौसम, म्हणजे कधी पाऊस येईल, कधी प्रचंड थंडी वाजेल, कधी ऊन असेल, काहीही सांगता येत नाही. अनप्रेडिक्टेबल वातावरण उत्तराखंडचं असतं. एरवी आम्ही थोडंसं घेत होतो, म्हणजे सगळे गरम कपडे वगैरे, रेनकोट हा आमच्याबरोबर असायचा, पण आम्ही काय करत होतो की घालून जात नव्हतो. पण आम्ही दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला निघालो त्यावेळेला आम्हाला थोडासा वातावरणामध्ये गारठा जाणवत होता. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी आम्हाला थर्मल वगैरे घालून कव्हर केलेलं होतं आणि रेनकोट आम्ही आमच्याबरोबर सॅकमध्ये ठेवले होते. गंगोत्रीच्या आम्ही थोडेसे जवळ आलो आणि आम्हाला पावसाचा जाणवायला लागलं की पाऊस बाहेर सुरू झालेला आहे. मी काही व्हिडिओ आता यापुढे अपलोड जेव्हा करेन त्यावेळेला आपल्याला दिसेल की पाऊस हा चांगला, बऱ्यापैकी चांगला होता पाऊस. आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की ठीक आहे, आता गंगोत्रीला पोहोचेपर्यंत हा पाऊस थांबून जाईल आणि आपल्याला आरामात दर्शन करता येईल. पण जसेही आम्ही गंगोत्री धामच्या जवळजवळ जायला लागलो तसा तसा पावसाचा जोर वाढायला लागला. त्यामुळे आम्ही मनाची तयारी केली की आता आम्हाला पूर्ण रेनकोटनी कव्हर व्हायचं आहे आणि मगच खाली उतरून गंगोत्री धामकडे जायचं आहे. त्याचप्रकारे पार्किंगमध्ये आमची गाडी उभी राहिली. आम्ही गाडीमध्येच आम्हाला स्वतःला कव्हर केलं आणि उतरलो. उतरल्यानंतर जाणवलं की पावसाचा जोर भरपूर आहे, म्हणजे हलकासा पाऊस नाही, जोरात पाऊस आहे. आणि त्याबरोबर थंडगार वारा सुटलेला होता. म्हणजे एक काकडणं जे म्हणतो, भिजणं वेगळं, भिजण्यामुळे ना थंडी एवढी वाजत नाही, पण त्यामध्ये एक थंडगार वारा होता. त्यामुळे आम्ही सगळे काकडलो होतो. कारण आमच्या टूरमध्ये ऑलमोस्ट सगळेजण 60+ होते. अगदी आमच्याबरोबर एक आजी पण होत्या ज्या जवळपास 80-81 वर्ष वयाच्या होत्या. पण त्यांची खरंच विल पॉवर मानली पाहिजे की त्यांना प्रवासामध्ये त्यांनी कधीही कुरकुर केली नाही की मला हा त्रास होतोय, मला तो त्रास होतोय. म्हणजे ही गोष्ट घेण्यासारखी आहे. याच्या मागचं कारण देवावर असलेली निढळ श्रद्धा. त्या इतक्या श्रद्धेने आलेल्या होत्या आणि त्या आम्ही म्हणालो ना त्यांना की तुम्हाला त्रास होतोय का आजी, तर त्या म्हणायच्या नाही, मला काहीच त्रास होत नाहीये, कारण तो पाठीराखा आहे माझा, तो मला इथपर्यंत घेऊन आलाय, तो मला काहीही त्रास होऊ देणार नाही. ही असते खरी श्रद्धा. अशा प्रकारे आम्ही सगळे खाली उतरलो आणि गंगोत्री धामकडे एक फायदा आहे की तुम्हाला सरळ सरळ रस्ता आहे. मंदिरापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर वगैरे चालावं लागतं, फार काही नाही. पार्किंग जर लांब गेलं तर मात्र हे अंतर वाढतं, पण आम्हाला साधारण 1.5-2 किलोमीटर चालावं लागलं. तिथे अगदीच कोणाला जर चालायला त्रास होत असेल तर तिथे त्यांनी व्हीलचेअर अवेलेबल करून दिलेले आहेत. ते थोडेफार चार्जेस देऊन तुम्हाला मंदिरापर्यंत व्हीलचेअरनी घेऊन जातात.
पण आम्ही सगळ्या जणांनी पायी जायचं ठरवलेलं होतं, भिजत भिजत. तो पण एक आनंद घ्यायचा होता. तो आनंद घेत होतो, पण तो नंतर नंतर आम्हाला त्रासदायक वाटायला लागला, कारण या वयामध्ये भिजणं हे थोडंसं त्रासदायक होतं. आणि आम्हाला भीती काय होती की आमचे अजून पुढचे 2 धाम राहिलेले होते. ते दोन्ही धाम अवघड होते, केदारनाथ आणि बद्रीनाथ. त्यामुळे आम्हाला थोडं भिजताना थोडीशी भीती वाटत होती. अशा प्रकारे आम्ही मार्गक्रमण सुरू केलं. पावसाचा जोर हळूहळू वाढायला लागला, गारठा वाढायला लागला. त्यामुळे शहारून येणं, सतत थंडी वाजून अंग गारटणं हे प्रकार आम्हाला जाणवायला लागले. आणि आमची एक चूक झालेली होती, ती चूक सगळेजण करू नका. आम्ही काय केलं होतं की हँडग्लोव्ज जे आहेत हे आम्ही वॉटरप्रूफ हँडग्लोव्ज विसरलेलो होतो. त्यामुळे तिथे लोकरीचे हँडग्लोव्ज तर घ्याच, पण वरून तुम्ही वॉटरप्रूफ हँडग्लोव्ज पण घाला, ज्यामुळे तुमचे हात गारटणार नाहीत. कारण आम्ही बाकी सगळं कव्हर केलं होतं, पण आम्ही फक्त लोकरीचे हँडग्लोव्ज घातले, ते ओले झाले आणि हात आमचे प्रचंड गारटलेले होते. की थोड्या वेळानंतर आम्हाला जाणवायला लागलं की ते वाकडे होत आहेत बोटं. थंडीने वाकडं होणं काय असतं हे आम्हाला अनुभवायला मिळालं. अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या अलीकडेपर्यंत पोहोचलो. पावसात भिजतच होतो, म्हणजे जेवढा रेनकोटनी आम्ही कव्हर केलेलं होतं स्वतःला तेवढे फक्त आम्ही सुरक्षित होतो. बाकीचा आमचा खालचा भाग म्हणजे गुडघ्याच्या थोडंसं खालपासून आमचं भिजायला सुरुवात झालेली होती. पण मनामध्ये कुठेतरी गंगोत्री मातेचं दर्शन घ्यायचं आहे ही श्रद्धा होती, म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. आता मला असं वाटलं होतं की कदाचित तिथे गेल्यानंतर आपल्याला फक्त बूट काढून परमिशन मिळेल आणि सॉक्सवर आपल्याला आतमध्ये जाता येईल. पण ज्यावेळेला आम्ही शू रॅकच्या जवळ गेलो त्यावेळेला तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला सॉक्स पण काढायचे. त्यावेळेला मात्र अंगावर एक जोरात शहारा आला की एवढ्या गारठ्यामध्ये आतमध्ये फरशी किती गारठली असेल हे ज्यावेळेला बूट काढू त्याच वेळेला कळणार होतं. आणि तिथे उभं राहायचं मंदिरात आत दर्शनापर्यंत हे मात्र माझ्यासाठी जरा अवघड होतं, कारण माझ्या नवऱ्याला पण चांगलीच थंडी वाजायला लागलेली होती, कारण तो गारठा त्याला वाजत होता. त्यामुळे मला पण थोडीशी काळजी वाटायला लागली होती. आम्ही बूट काढले, सॉक्स काढले आणि एक पाय ज्या वेळेला आम्ही खाली ठेवला त्यावेळेला डोळ्यातून खळकन पाणी आलं. कारण बर्फाच्या लादीवर उभं राहणं काय असतं त्या क्षणी मला जाणवलं. त्यावेळेला मात्र दिव्य आठवलं की आता, आणि रांग बऱ्यापैकी मोठी होती मंदिरात जाईपर्यंत, आता करायचं काय हा प्रश्न पडला. म्हणून मी आमच्या टूर मॅनेजरला विचारलं की स्पेशल दर्शन असेल तर आपण घेऊयात, कारण खूप थंडी वाजते आणि खाली खूप गारठा आहे. त्यामुळे एवढी रांग आणि बऱ्यापैकी मोठी रांग होती, एवढ्या रांगेतून जाणं नाही शक्य होणार. तर तो म्हणाला की नाही, इथे स्पेशल दर्शन असं मॅडम नाही आहे, तुम्हाला रांगेत उभं राहून जावं लागेल. मग मात्र मला थोडासा त्रास जाणवायला लागला की, आणि माझ्या मनामध्ये नवऱ्याबद्दल जास्त काळजी वाटायला लागली की त्याला खूप त्रास होतोय, काय करणार. मी मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली. म्हटलं देवा काहीतरी मार्ग दाखव की त्याला पण त्रास होऊ नये आणि आम्ही सगळेच जणच साठीच्या पुढचे होतो, कोणालाच त्रास होऊ नये, काहीतरी मार्ग माझ्यासमोर आण. थोडा वेळ डोळे मिटून प्रार्थना केली आणि असं थोड्याशा अंतरावर एक 3-4 जण ब्राह्मण जे आहेत त्यांच्याकडे, त्यांना पंडित म्हणतात, आपल्याकडे आपण ब्राह्मण म्हणतो, असे उभे होते. मग आता प्रत्येकजण म्हणायला लागलं की आपण विचारायचं का, पण जायचं कुणी ना पुढे, असा थोडासा प्रश्न पडला. कारण इथे स्पेशल दर्शन नाही म्हणल्यानंतर ते घेऊन जातील का नाही हे पण आम्हाला माहीत नव्हतं. मग शेवटी मला थोडंसं टेन्शन होतं, नवऱ्याला थंडी वाजत होती, म्हणून मी म्हटलं की ठीक आहे मी जाते. तो हो म्हणेल, नाही म्हणेल, बघूयात आपण काय करायचं. मी आपली गेले तरा पुढे, सवयीचा परिणाम माझ्या, पटकन पुढे गेले आणि मी त्याला विचारलं की म्हणलं पंडित जी, हम 8-10 लोग हैं और हम सभी सीनियर सिटीज़न की, अगर हमें थोड़ा सा जल्दी दर्शन मिल जाता है तो बहुत अच्छा रहेगा. ते 3-4 जण होते. त्यातला ज्याच्याशी मी बोलले तो एकदम वळला माझ्याकडे. तो म्हणजे ठीक आहे माताजी आप आइए, तुम्हाला खोटं वाटेल. त्याच्या बाजूला जे 3 जण होते ते त्याला अडवायला लागले. ते म्हणे की नहीं इनको मत लेके जा, नहीं यहाँ से अंदर नहीं जाना है तुझे. तो माहीत नाही, आपण म्हणतो ना की देव कुठल्या रूपात येईल आपल्याला नाही कळत, फक्त आपल्याला ती तेवढी आपली क्षमता नसते. त्यांनी त्या 3घांचं म्हणणं अक्षरशः धुडकावून लावलं आणि मला सांगितलं की आप कितने लोक हो. आम्ही 10 जण होतो. तो म्हणे ठीक आहे आइए मेरे पीछे. आणि एक शॉर्टकट होता, अगदी बाजूनी होता, आणि त्या बाजूनी तो आम्हाला पटकन घेऊन गेला. म्हणजे ना त्यांनी मला पैशाचं विचारलं, तुम्हाला पूजा करायची का विचारलं नाही, काहीच विचारलं नाही. एका सेकंदामध्ये तो म्हणाला की चला माझ्याबरोबर. आम्ही त्याच्या मागोमाग गेलो, अगदी डायरेक्ट, म्हणजे ती रांग सोडून त्यांनी आम्हाला अगदी मंदिरापासून 2-3 फूट अंतरापर्यंत आम्हाला त्यांनी डायरेक्ट नेलं. तिथे खालच्या बाजूलाच तिचे
हे होते, पावलं होती, गंगोत्री मातेची पावलं होती, तिथे अभिषेक वगैरे चालू होता. पुरुष लोक एका बाजूला गेले आणि बायका एक. तो फक्त एवढंच म्हणाला की जेंट्स और लेडीज थोडंसं अलग अलग खडे हो जाइए, एक साथ मत जाइए. तेवढ्यात आमच्यासमोर तिथे पावलांवर, पादुकांवर गंगोत्री मातेचा अभिषेक सुरू होता. तिथे तो बसलेला ब्राह्मण, त्याला काय वाटलं माहीत नाही, त्यांनी आम्हाला तिघी चौघी जणी आम्ही होतो, आम्हाला तो म्हणा आइए अभी बैठ जाइए, अभी अभिषेक कर लीजिए माता की ऊपर. आता बसणं तर शक्य नव्हतं, कारण एक तर थोडी गर्दी होती आणि तेवढ्या थंडीमध्ये बसणं आमची हिंमत नव्हती. त्यामुळे आम्ही आपल्या वाकून हात, त्याच्या अभिषेक पात्र होतं त्याला हात लावला, अभिषेक केला. ते तीर्थ आम्ही आमच्या नवऱ्यांना सगळ्यांनी एकमेकीच्या आपल्या आपल्या नवऱ्यांना लावलं. म्हणजे एक माहीत नाही असं काय होतं, तो वेळ ती काय होती काहीच कळत नाही, पण असं कुठेतरी जाणवत होती की कोणीतरी हे आपल्याकडून करून घेतंय. एक शक्ती, अदृश्य शक्ती आलेली आहे आणि ती आपल्याला मदत करते. हे सगळं झालं. आम्ही अगदी छान आरती वगैरे झाली. तेवढ्यात आमचे पुरुष वगैरे सगळे थोडेसे पुढे सरकले. आम्ही पण त्यांच्याबरोबर गेलो. आणि तुम्हाला खरंच खोटं वाटेल, त्या क्षणी ना लाईट गेलेली होती. त्या भागामध्ये थोडासा हा प्रॉब्लेम आहे, लाईटचं फ्लक्च्युएशन चालू असतं. लाईट गेलेली होती आणि आम्ही जसेही गाभाऱ्याच्या समोर गेलो, अगदी 1 ते 2 सेकंदापुरती लाईट आली. लखलखता प्रकाश देवीच्या पूर्ण चेहरा आणि शरीरावर पडला. झळाळून निघालेलं देवीचं मुखकमल बघितलं आणि मन तृप्त होऊन गेलं. फक्त 2 सेकंदापुरता मला तिचा चेहरा दिसला होता. तिच्या अंगावर हिरे माणकं काय होती मला नाही माहीत, पण इतका चेहरा तिचा झळाळून निघाला, प्रसन्न तिचा चेहरा बघितला आणि मन तृप्त होऊन गेलं. सगळ्या थंडी, अंगात जी थंडी किंवा पावसाने भिजलेचा गारठेपणा, तो सगळा त्या क्षणी निघून गेला. लक्षात पण नाही आलं की आपण एवढे भिजलेलो आहोत. 2 किलोमीटर आपण भिजत आलेलो आहोत. एरवी आपण अगदी त्या भिजलेल्याला काय मला मी किती गारठले वगैरे वगैरे म्हटलं असेल, त्या क्षणी मला तो गारठा जाणवला नाही. आम्ही पाया पडलो, शांत मनाने पाया पडलो आणि बाहेर आलो. आम्ही जास्त हव्यास पण नाही केला की मला अजून हवं आहे, मला अजून बघायचं आहे. तेवढ्या वेळामध्ये तिने ते दर्शन दिलं. ते दर्शन माझ्यासाठी अनमोल होतं. आम्ही बाहेर पडलो. तिथे बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा होता आणि मी ज्यावेळेला दर्शनाच्या रांगेत त्या पंडितजींनी आम्हाला नेलं, त्यावेळेला मी माझ्या मनामध्ये विचार केलेला होता की या पंडितजींना आपण 10 जण आहोत, तर आपण त्या ह्याच्याप्रमाणे एक 3-4 हजार रुपये आपण देऊन टाकूयात, असं मी माझ्या मनाने ठरवलेलं होतं. म्हटलं आपण सगळ्यांना सांगूत आणि जर कोणी नाहीच म्हणाले तर माझे मी देऊन टाकणार होते, असं मी ठरवलं होतं. कारण त्यांनी इतक्या पटकन दर्शन दिलं, माझ्या नवऱ्याला त्रास होत होता, तो त्रास कमी झाला, ही भावना माझ्या मनात होती. म्हणून आम्ही जो बाहेर पडायचा रस्ता होता तिथे आम्ही सगळेजण बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर मला काय वाटलं की ते पंडितजी तिथे उभे असतील. कारण आपण आपल्या भागामध्ये बघतो, महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की आपण एखाद्याला कुठल्या ब्राह्मणाला म्हणालं असेल की स्पेशल दर्शन घे, तो नंतर आपली वाट बघत उभा असतो पैशासाठी. कधी कधी ते आधीच घेतात. मला नाही नावं ठेवायचं कोणाला, पण हा मला बऱ्याच ठिकाणी आलेला अनुभव आहे. म्हणून मला असं वाटलं की ते पंडितजी पण तिथे कुठेतरी आपल्या बाहेर जायच्या रस्त्यावर उभे असतील. म्हणून मी आल्यानंतर बघितलं की ते कुठे दिसत आहेत का, ते मला कुठेच नाही दिसले. म्हणून मी प्रत्येकाला सांगितलं की आजूबाजूला बघा, ते पंडितजी आपल्याला कुठे दिसत आहेत का. प्रत्येकाने बघितलं पण कोणालाही ते पंडितजी तिथे दिसले नाही. मग आम्हाला 1-2 क्षण थोडंसं आश्चर्य वाटलं. म्हटलं ठीक आहे, आपण थोडंसं बाहेर जाऊयात, आपण जिथे शूज ठेवले, आपल्या चपला ठेवल्या, आपण तिथे पण बघूया, तिथे पण असतील. आम्ही तिथे आलो, तिथेही बघितलं, तिथे पण आम्हाला ते पंडितजी दिसले नाही. जसं काही अक्षरशः अदृश्य झाल्यासारखे ते पंडितजी अदृश्य झाले. हा पण एक दैवी चमत्कार म्हणायला हरकत नाही ना. म्हणजे देवानी पंडितजीच्या रूपाने येऊन आम्हाला दर्शन पण दिलं आणि आम्हाला देवीचं दर्शन पण घडवलं. म्हणतो ना आपण की कोण कधी कसं काय आणि कशासाठी येईल आपल्याला कळत नाही, कारण आपण सामान्य मानव आहोत. आपली झेप तेवढी नाही आहे. आपण म्हणतो आपण देवाचं खूप करतो, आध्यात्मिक आम्ही खूप करतो, आमच्या घरात हे आहे, पण नाही आहे. आपण अजूनही त्याच्यात मोहमायेमध्ये अडकलेले आहोत. त्यामुळे तो पडदा जो आपल्या चेहऱ्यावर असतो ना, त्यावेळेला आपल्याला ते दिव्य रूप नाही दिसत. ते मानवाच्या रूपात आलेलं असतं, पण ते आपल्याला कळत नाही. आणि आमच्या बाबतीतही तेच घडलं. आम्ही बाहेर आलो. मनात माझ्या एक थोडीशी खंत होती की अरे मला त्यांना पैसे द्यायचे होते. मग माझा नवरा तेच म्हणाला की ठीक आहे गं, बघूयात, नाही तर तू कोणाला तरी देऊन टाक, दान कर, म्हणजे तू त्यांना दिलेस असं होईल. ते पण मला पटलं. मग आम्ही बूट वगैरे घातले.
असो, तुम्हाला एक सांगायचं राहिलं की गंगोत्री मातेचं जे मंदिर आहे त्याच्या आपण देवीच्या उजव्या बाजूला खाली उतरून जायचं असतं. जिथे गंगेचा उगम आहे, तिथे गंगेचं गोमुख आहे. तुम्हाला जर तिथे पाणी घ्यायचं असेल, गंगेचं पवित्र जल आणायचं असेल, तर तिथे बाहेर तुम्हाला छोट्या छोट्या कॅन मिळतात. खाली गोमुखापर्यंत जायचं. तिथे एक पंडित बसलेला असतो. तो त्या गंगेच्या पाण्याची विधिवत पूजा करतो. तिथे थोडीशी माती घ्यायची असते आणि हे सगळं विधिवत पूजा करून आपण घेऊन येऊ शकतो. आम्ही आणलेलं आहे. तुम्हाला पण जेव्हा आणायचं असेल तर तुम्ही हे असं करू शकता. विधिवत पूजा करून गंगेचं पवित्र जल आणि तिथली माती आपण आपल्या घरी घेऊन येऊ शकतो. हे सगळं आम्ही करून आलो. बूट वगैरे घातले. बाहेर छोटे छोटे हॉटेल्स असतात, त्या हॉटेलमधून आम्ही चहा पिण्याची नितांत गरज होती. मेन आम्हाला शेकायचं होतं. म्हटलं कुठल्या तरी एखाद्या हॉटेलमध्ये घुसायचं, चहा प्यायचं आणि आपल्याला हात आपले गरम करायचे. हे आम्ही सगळं केलं आणि आम्ही अगदी शांत आणि तृप्त मनाने बाहेर आलो.